युद्धजन्य परिस्थितीमध्ये दुबईत अडकलेले 84 विद्यार्थी अखेर पिंपरी चिंचवडमध्ये परतलेले आहेत. आपल्यासोबत काही विद्यार्थी आणि शिक्षक आहेत. नेमकं दुबईमध्ये काय घडलं होतं, त्या ठिकाणची परिस्थिती काय होती, याविषयी जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत विद्यार्थी आहेत. काय सांगशील, काय परिस्थिती होती त्या ठिकाणची? त्या ठिकाणी परिस्थिती अशी होती की कंटिन्युअस अलार्म्स वाजत होते, मिसाईल्स फायर होत होत्या, काहीच समजत नव्हतं कुठे काय चालू आहे. मीडियामध्ये खूप जास्त भीती निर्माण करण्यात आलेली होती आणि सगळेजण घाबरलेले होते की इथून परत कसे जाणार का नाही जाणार, केव्हा जाणार आणि कसं होईल. बट आमच्या युनिव्हर्सिटीने गव्हर्मेंट ऑफ इंडिया, गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र, UAE गव्हर्मेंट सगळ्यांनी मिळून खूप बऱ्यापैकी काम केलं आणि खूप लवकर आम्हाला तिथून सोडून आणलं. नाही, परंतु ज्या ठिकाणी तुम्ही त्या हॉटेलमध्ये थांबला होता त्या ठिकाणची आजूबाजूची काय परिस्थिती होती आणि नेमके तुमच्या मनात काय चाललं होतं? आमच्या हॉटेलच्या जवळ असं होतं की कॉलेजने खूप चांगल्या जागेवर आमची व्यवस्था केलेली होती. जेवण वगैरे सगळं प्रॉपर होतं आणि आमच्या हॉटेलच्या जवळचं वातावरण खूप सेफ होतं, त्यामुळे भीती नाही वाटली काहीच असं. बट जेव्हा अलर्ट्स यायचे तेव्हा जीव घाबरायचा, सगळेजण घाबरायचे. पण हॉटेल सेफ होतं आम्हाला हे माहिती होतं. तर आणि कम्युनिकेशन होतं आमचं विथ युनिव्हर्सिटी आणि कॉलेज सोबत पण होतं, फॅमिलीसोबत होतं. तर त्याच्यामुळे आम्हाला धीर होता आणि आम्ही नाही कसं. तू देखील त्या ठिकाणी अडकलेली होतीस. ज्यावेळेस तुला हे सगळं बघितल्यानंतर काय वाटत होतं? तुझ्या मैत्रिणीला तू काय बोलत होतीस? थोड़ा पैनिक सिचुएशन तो था, बट हमें पता था कि हम लोग कहीं ना कहीं जल्दी से जल्दी घर वापस जाएंगे, बट कब जाएंगे वो श्योर नहीं था. आई वडिलांशी किंवा शिक्षकांशी तू कशा प्रकारे संवाद साधायचीस? काय बोलत होते तुझ्याशी? तू त्यांच्याशी काय बोलत होतीस? मैं उन्हें यही बोल रही थी कि मैं जल्द से जल्द वापस आ जाऊंगी, आप ज़्यादा चिंता मत करो, हम आ जाएंगे. खरं तर विश्वास होता की ती परत येणार आहे. आपल्यासोबत शिक्षक आहेत. सर, काय सांगाल? 84 विद्यार्थी, त्यानंतर त्यांचे पालक, हे सगळं बर्डन तुमच्यावरती होतं. तुम्ही प्रशासनासोबत कशा प्रकारे संवाद साधत होतात आणि अखेर कशी सुटका झालेली आहे मुलांची? या सर्व 84 मुलं आपल्या इकडे अडकली होती. त्यांच्या सर्व पालकांबरोबर आणि त्या मुलांबरोबर आम्ही कायम संपर्कामध्ये होतो आणि आमच्या अध्यक्षा डॉक्टर तरिता शंकर मॅडम, आमच्या व्हाईस चान्सलर डॉक्टर अनघा जोशी मॅम यांनी सर्व जो काही पाठपुरावा होता सरकारी यंत्रणेचा घेण्याचं, हे संपूर्ण अगदी सातत्यानं त्या पाठपुरावा घेत होत्या. जिथं निवेदन देणं, प्रत्यक्ष त्यांना भेटणं, फोन करणं, त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारच्या आपत्कालीन विभागाचा जो काही डेटा त्यांना पाठवायचा होता तो पाठवणं आणि या सर्व सामूहिक प्रयत्नांना कुठेतरी यश आलं. त्याचबरोबर आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनीसुद्धा तत्परतेनं हालचाल केली आणि विशेष विमानानं मुलांना परत आणलं आणि त्यावेळी कुठेतरी जीव भांड्यात पडला असं मी म्हणेल. मॅडम, काय सांगाल? अखेर आपली 84 मुलं विद्यार्थी जे आहेत ते कॉलेजमध्ये आलेले तुमच्या समोर आहेत. ओ गॉड, बहुत स्पेशल मोमेंट है. सो जब एयरपोर्ट पे हम खड़े, हम बाहर थे और बच्चे अंदर से बाहर जब आ रहे थे और पहली बार जब उनकी शक्लें देखी मुस्कुराती हुई, ये मोमेंट मुझे हमेशा हमेशा के लिए याद रहेगा. मतलब आज से 30-40 साल बाद भी जब पीछे पलट के देखूंगी तो ज़िंदगी के जो बहुत ही यादगार लम्हे होंगे उनमें से ये एक लम्हा होगा. बहुत इमोशनल था, बहुत इमोशनल था. बहुत सारे लोग रो रहे थे, खुशी के आंसू थे. ज़िंदगी में अक्सर नहीं होते हैं ऐसे मोमेंट्स जहाँ पे आप रो रहे हो खुशी की वजह से. हाँ, गम में, दुख में, तकलीफ में तो ठीक है आप रो लेते. गवर्नमेंट अथॉरिटीज़ की बात कर रही हूँ कि ठीक है ले आएंगे, सब ठीक होगा. सो वैसे चिंता नहीं थी, पर हाँ आपका बच्चा दूर है, कितने दिन के लिए दूर है, कितने टाइम में आप दोबारा उनकी शक्लें देखोगे, वो टेंशन ऑफकोर्स ज़रूर था. हे विद्यार्थी आहेत, हे शिक्षक आहेत. खरं तर 84 विद्यार्थी दुबईत अडकले होते. युद्धजन्य परिस्थिती होती, परंतु ते इथं आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती तर आनंद आहेच, परंतु शिक्षकांच्या देखील चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळतो. कृष्णा पांचाळ, LS मराठी, पिंपरी चिंचवड.